तर आज होता आपल्या 30 डे ट्रेडिंग चॅलेंजचा डे 14 आणि आज आपण जे आपल्या सेटअपनुसार प्रॉफिट बुक केलेलं आहे ते आहे 24,580 रुपये. आज सेन्सेक्सची विकली एक्सपायरी होती, त्याचा फुल बेनिफिट आज आपण घेतलेला आहे. इथे तुमच्यासमोर पोझिशन बुक ओपन आहे, त्यामध्ये एक प्रॉफिटमध्ये आहे आणि एक लॉसमध्ये आहे. पहिला जो होता तो निफ्टीमध्ये होता. इथे माझा एसएल मी बुक केला आहे, जो की एसएल मी बुक केला आहे 5,720 चा. त्यानंतर नेक्स्ट जो ट्रेड आहे तो आहे सेन्सेक्समध्ये, जिथे मी सेन्सेक्सचा 77,500चा कॉल बाय केला होता. त्याच्यामध्ये जे प्रॉफिट मी बुक केलेला आहे ते आहे 30,300 रुपये. ओव्हरऑल जो एसएल आहे, जो लॉस आहे तो कट करून जे माझ्या खिशात आलेला आहे ते आहे 24,580 रुपये. इथे निफ्टीचा चार्ट तुमच्यासमोर ओपन आहे. इथे जो पहिला ट्रेड मी जो एक्झिक्यूट केलेला होता तो होता स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर, या लेवलवर. या कॅनल क्लोजिंगवर एंट्री होती. सेम कॅनलचा लो जो होता तो स्टॉप लॉस होता. स्टॉप लॉस खूप कमी होता, 5-7 पॉईंटचा स्टॉप लॉस इथे बसला होता. त्या बेसिसनी हा ट्रेड घेतलेला होता. बट लगेच हा डे हाय लावून रिव्हर्स फिरला आणि इथे लावला जो स्टॉप लॉस होता तो इथे माझा बुक झाला. त्यानंतर मार्केट पूर्ण कंटिन्यू रेंजमध्ये होतं. मी क्लिअरली लाईनमध्ये सांगितलेलं होतं की आता आपल्याला प्रॉपरली वेट करायचं आहे. जोपर्यंत रेंजच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. तोच फॉर्म्युला वापरून प्रॉपरली आपण आपल्या सेटअपनुसार ब्रेकआउटवर एंट्री केलेली आहे, जी की या कॅन्डलवर होती. सेकंड हाफमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की मी सेन्सेक्समध्ये ट्रेड करणार आहे. सेन्सेक्समध्ये मी ऑर्डर पंच केलेला होता या कॅन्डलच्या क्लोजिंगवर. सेम कॅन्डलचा लो जो होता तो स्टॉप लॉस होता. तुमच्यासमोर इथे ऑप्शनचा चार्ट पण ओपन आहे. जर तुम्ही बघाल तर एक्झॅक्टली या लेवलवर माझी एंट्री होती. सेम कॅन्डलचा लो जो होता तो स्टॉप लॉस होता. ही कॅन्डल वन साइडेड वर गेली. 1:1 पेक्षा जास्त टार्गेट जे आहे यांनी कंप्लीट केलं. जेव्हा खाली आली तर या झोनवर मी त्याला बुक केलेला आहे. जबरदस्त आज आपण सेन्सेक्सच्या विकली एक्सपायरीचं बेनिफिट घेतलं आणि जॅकपॉट प्रॉफिटमध्ये आज क्लोज केलेला आहे. डे एंड जो आपण करतो आहे तो आहे 24,580च्या प्रॉफिटमध्ये. तर 30 डे ट्रेडिंग चॅलेंजचा डे 14 पण आपण आज सक्सेसफुली प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. जे लाईव्ह मध्ये आपण डिस्कस केलेलं होतं एक्झॅक्टली त्यानुसारच एंट्री केलेली आहे आणि एंड ऑफ द डे आज चांगल्या प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. तर 30 डे ट्रेडिंग चॅलेंजच्या समोरच्या अपडेटसाठी पेजला फॉलो करून घ्या. पुन्हा भेटू आपण उद्या 30 डे ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 15 मध्ये.